माझे नाव कल्पना वैजनाथ वानखडे, राहणार दुधड, तालुका जिल्हा संभाजीनगर. मनीषा विक्रम वानखडे, राहणार दुधड, ताजी जिल्हा संभाजीनगर. आमच्या गोट्यामध्ये 28 गाई आहे आणि 19 गाईचं दूध निघत. एका गाईचं एका वेळेस 2 वेळेस 20 लिटर निघत आणि त्या गाईचं 250 लिटर निघत. आम्ही दोघी हा गोठा बघतो. सकाळी 5 वाजेला दूध काढायला येतो. परत खूप स्वच्छता ठेवावी लागते. गायींना आम्ही धनलक्ष्मी काढतो. दूध पण भरपूर देत्या आणि त्यांची क्वालिटी खूप छान आहे. त्या म्हणजे खराब बिलकुल नाहीये आणि सगळ्या आमच्या 28 गायी आहे. आम्ही दूध पण काढू लागतो, मशीन लावतो. परत त्यांना सकाळी कुट्टी टाकतो. खाद्यामध्ये गोदरेजचा पशु आहार घालतो, धनलक्ष्मी. परत हिरवा चारा, सुका चारा, कडबा हे पूर्ण मिक्स कुट्टी काढतो आम्ही आणि ती टाकतो. नंतर आम्ही संध्याकाळी 3 वाजेला गोठ्यावर यावं लागतं. त्यानंतर सगळी साफसफाई करून त्यांचं दूध काढून मकाची कुट्टी केलेली आहे, मुरघास तो काढून ठेवतो. काल सगळं केलेली ती, त्याने दूध खूप छान निघतं, भरपूर निघतं. मग त्याच्यानंतर आम्ही दूध काढून देतो. नंतर गाय सगळ्या बांधून घेतलं, मुरघास टाकतो. आम्ही धनलक्ष्मी सुरू केल्यापासून गाई दूध खूप जास्त देत आहेत आणि त्यांची तब्येत पण खूप चकाचकीत झालेली आहे, खूप छान आहे. बघू शकता तुम्ही सगळ्या गाई. आणि धनलक्ष्मीचा उपयोग म्हणजे त्या खूप म्हणजे असं छान दूध देतात. जास्तीचं वाढलं पण त्याचा फॅट वाढला, एसएमएस जास्त येतोय, आम्हाला भाव पण जास्त पडतोय. आमच्या गोट्यामध्ये 6 गाई होत्या पहिल्या आणि आता 29 गाई झाल्या. आम्ही गोद्याचं स्टार्टर्स खाऊ घालतो आणि त्याच्यापासूनच वाढल्या, अंगावर चमक आली आणि घरच्याच तयार केल्या. घरच्या कारोडी ज्या आहे त्यांना आम्ही 6 महिन्याच्या नंतर ग्रोवर खाऊ घालतो. पूर्ण आम्ही 6 गाईपासून 28 गाई घरच्याच केलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान त्या कारोडी झालेल्या आहे. त्यानंतर हिपर वापरतो, म्हणजे कारोडींना पूर्ण खाद्य आम्ही 6 महिन्यापासून पुढे अगोदरच्या पण कारोडींना खाद्य वापरतो. गोदरेज पशु आहारामुळे आम्हाला घरी राहूनच व्यवसाय करण्याची संधी मिळाली. माझी 12वी झालेली आहे, ताईची 10वी झालेली आहे. आम्ही कौटुंबिक संसार पूर्ण करून आम्ही हे जोडधंदा शेतीसाठी करतो. पैसे कमवण्याची संधी सुद्धा देखील आम्हाला मिळत आहे. गोदरेज पशु आहार, स्वस्त पशु समृद्ध परिवार.